या बाय ते लुगडे काढ बरं. हे लुगडे इथं ते लुगडी घे इकडं. मायला कोणतं आवडतं, या मायला कोणतं आवडतं. हा माझ्या काकू आहे बरं का या. दोंड्याचा महिना आहे आता. दोंड्याच्या महिन्यामध्ये माझ्या काकूला पातळ देते, या काकूला पातळ देते, वरती भरते. तुला कधी ते दाखव बरं. सगळं घे इकडं. कोणतं आवडतं हिला, हिला कोणतं आवडतं, तिला कोणतं आवडतं. इकडचे सगळे हा दाखव माहीत साड्याचं लुगडे. पाय बरं मा तुला कोणतं आवडतं, तुला कोणतं आवडतं. पाय लुगडे हा तुम्हाला कोणते आवडते पहा. तुम्हाला कोणते आवडते पहा आता. पाय हे आवडलं मग तुला. काय मला हे आवडलं मायला. काय ना कसं आवडलं तुला. थांब 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 तू सोडती काढते अजून पीस काढते ना. मग पीस कोणता आवडतो हिला कोणता नाही. बाई लगेच नाहीच म्हणून राहिली, नाहीच म्हणून राहिली. हा घेऊ दे ना माय. मग तुला कोणता, तुला पाय कोणता आवडतं तर. तू कोणता आवड माय. पटेल मला पण जडबत घे जड नाही दे. तू जड वाटू लागा. आमच्या योगाना हायवेचं मी म्हणून आल्या. हा बरं याच्यातून तुम्हाला कोणता पीस आवडतो तर तुम्हाला जेव्हा आवडत तुझी. माझ्या काही निमतानं आलो दोंड्याच्या महिन्यात. जे आवडत ना तुला ये काढेल मॅचिंग दोन्ही म्हाताऱ्याला पाय ना. मॅचिंग याच्यावर ज्याच्यावर दोन्ही महिन्याला बरोबर मॅचिंग निवडायला समजा म्हातारा वास जायला. आणि आता आजकाल लोक काय म्हणते म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. आणि म्हाताऱ्या माणसाला तुम्ही बाजूला बसा अशा म्हणत्या काही काही बोल्या. कशा माय हुशार आहे माझ्या तुला का कसं काढ ते लुगडं कसं काढ, पीस कसा काढा. लगे मॅचिंग काढली बरं का या काकून. कुसुम काकून बरं काय माझी. इकडू काकू आहे माझी. ही माझी बहीण आहे. माझं घर आहे. दोंड्याच्या महिन्यात आल्या तर कसं हे बरं आता ते पडीत असं याच्यावर देवघरी झाडे देवाना काही नाही शकत आमच्या हात घे माय तुला. लहान तीन लगी मोठी दोन एवढंच होती. अजून एक होता ना अजून एक होता ना घे माय तुला. नेसून घ्या बर का. तुला घेते साडी घेते बाई तुला मी. दोन आता निघलं ना ते लेकीला माईला द्यायचं. घे तुला मी साडी एक. हा घे माय तुला आता नेसून घ्या. घे बघ घे तुला एक साडी घे. अगं नको बाई मला घे तुला जंपर पाहिजे घे अगं काय घेतात काय लेकीचीच कमाई आहे. आपल्या लेकीचे दुकान आहे. कुठतरी लांब जायचं आम्हाला लोक तरी नेत दुकानामध्ये.
ते राजवाल्या तिथे जाऊ म्हणलं चांगलं पिवळं लुगडं घेऊ आणि माय मनानं घेऊ माय मनानं घेऊ म्हणलं चांगलं लुगडं पण तुझ्या दुकानात गण बाई आता पिसारी नव्हती लेक बी घेत्या म्हणत लेक बी घेते बाई लेकी बी घेते बाई सगळे घेते माझे भाऊ चांगले आहे समाधानी राहता आता तू म्हाताऱ्या माझं डोकं तसं राहतं मी एवढं समजून सांगते मी यायला लय समजून सांगते मायनं हा सगळं घेत्या हा कोणते लोक सांगवा ये घे बाई तुला आता बहिणीची काही तोंड रात्री पण आता बहिणीची इच्छा तू बी ये काय लगे अगं माय कुठं जन्माला येतं माणूस तर कुठं राहायला आलं का अगं दान धर्म देणं लय चांगलं राहतं महिन्यामध्ये हा तू माझी बहीणच आहे हा आता माझ्या मोठ्या बहिणी आहे. आपण दोघी सारख्या वारख्या आहे एका गावात गेली बाई आपल्याला मायवाणीच राहते मोठी बहीण बी हा मी लहान लेकरू म्हणून हाताखाली आहे मग आहेच ना मग गेलं घेतलं तर त्याचं हे नाही आहे पण कसं आहे दान धर्म करावं माणसानं हे करा नाही छान होता पण तुम्ही म्हणते नाही हा ते छान आहे गं तुला जे आवडा ते घे पाय ना म्हाताऱ्या माणसानं कसं मस्त ह्यो काढा तिला नाही भारी खुलन बरं का ह्यो तिला बी हा खुलन काढून ठेवता गाडी नाही ना अरे नक्की द्यायला पण मग मी ते काल बाय आता गेलं एक तर म्हणलं मग यायला म्हणलं घ्या बाई तुम्ही बरोबर मस्त देवाला पाहिलं भांडायचं कशा गाड्या कशा आल्या आहे की नाही माझं पुण्य बरं का ताई बरं का अक्का बिगर म्हणता आल्या मग बा यालाच पुण्य म्हणते आणि माझ्या हातानं एवढं दान समजा माईला बहिणीला केलं बा तेवढंच माझं पुण्य मला पाय पडले मूळ देऊन येत नाही हो बहिणीच्या घरी नाही येत ना कधी मानणार असेच काम करून माय चांगली तीर्थयात्रा घडवते पोरं तुला जीव लावं माई परत जीव लावते हो माय मला माझ्या सुना चांगल्या आहे माझ्या पोरा पत्ता माझ्या सुना चांगल्या आहे माहितीये का सुखी राय माय अरुणाची काय हाव ना चांगलं हाव ना म्हणून म्हणलं बाई ये ग गावात येली बाई आम्हाला बहिणी बहिणी आहे एका गावामध्ये नाही जावा आहे माय आलो त्यांच्या घरी जुनी वाट होती नवी गेली गावाचं बी घरी आहे लेकीचं बी घरी आहे जावायचं बी आहे भाषे बी आहे नंदाचे बी पोरं आहे सगळे अजून म्हातारे वा मग तुमच्या निमताना आम्ही बी येतो माहेराला तुम्ही म्हणून आम्हाला माहेराला येता येतं वाटत बाई मग त्यानंतर जिजी आता काही काम नव्हतं पण जिजी ही लाणी लाणी काकू ही माझी ही आहे ही लाणी सगळ्या ही लाणी ही मधली आणि एक मोठी वाढली बर का त्या आल्या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणलं आपलं एवढंच पुण्य तुला बी आशीर्वाद लय मोठा आशीर्वाद द्याला ते ना मला अशी सुखी राहून अशीच काम करीत राहू आणि